झालेला आहे। उरीमधली ही बातमी आहे। मगाशी आपण बघितलं गोळीबार उरीमध्ये सुरू झालेला होता। प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जी आहे त्या ठिकाणच्या जो परिसर आहे त्या ठिकाणी हा उरी किंवा पूंछ हा जो सगळा परिसर आहे तिथला परिसर आहे आणि त्या ठिकाणी आता गोळीबारी सुरू। शुभम असलेला आमचा संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण या संदर्भातली बातमी घेण्याचा प्रयत्न करूया। उरी या ठिकाणी गोळीबारी सुरू झाल्याची बातमी समोर येते। पाकचे नापाक मनसुबे हे वेळोवेळी भारतानं तितक्याच ताकदीनं परतवून लावले। पाकचा एकही हल्ला हा अपेक्षित ध्येय साध्य करू शकला नाहीये। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, जसं आता आपल्याला कळतंय की उरीमध्ये पहिल्यांदा गोळीबार झाला आणि आता या ठिकाणी गोळीबारी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, अधिक काय माहिती आहे? साधारणतः 8 ठिकाणी पाकिस्तानने अशा प्रकारचा प्रयत्न केल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते। यामध्ये जम्मू असेल, सांबा असेल, उरी असेल, पठाणकोट असेल किंवा इतर भागामध्ये देखील अशा प्रकारचं कामकाज जे आहे ते पाकिस्तानने केलेलं आहे। पूंछ आहे, बारामुल्ला आहे आणि त्याचबरोबर ती आपण जर पाहिलं तर कुपवाडा आणि तंगधार या 8 ठिकाणी पाकिस्तानने जे आहे ते अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान पोहोचतायत, परंतु आपण हे ड्रोन पाडण्याचे प्रयत्न करतोय आणि जसं आज सकाळी देखील संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान सांगितलं की जी कमर्शियल विमानं जे पाकिस्तानची आहेत त्या कमर्शियल विमानाचा साथ घेऊन त्या कमर्शियल विमानांच्या पाठीमागे लपून ही ड्रोन्स आणली जात आहेत। परंतु ज्यावेळेस आपल्याला रडारवरती ही कमर्शियल विमानं दिसतात, म्हणजे पाकिस्तानचे नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर ते आपण विमान सोडून देतो रडारवरून, परंतु त्या विमानांच्या पाठीमागे लपून ही ड्रोन जी आहेत ती भारताकडे सोडली जात आहेत आणि अशा प्रकारची नापाक हरकती पाकिस्तान करतंय। त्यामुळे आपण थेट अशा प्रकारच्या कमर्शियल विमानांना हल्ला करू शकत नाही किंवा आपण जर का एखादे सिग्नल्स दिले तर ते चुकून जर का कमर्शियल विमानाला लागले तर मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला फटका बसू शकतो, परंतु आपण तसं करत नाहीये। परंतु याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय। या कमर्शियल विमानांचा फायदा पाकिस्तान घेतंय। या कमर्शियल विमानांच्या पाठीमागे बसून हे ड्रोन जे आहेत ते भारतामध्ये सोडले जात आहेत आणि हे देखील पत्रकार परिषदेमध्ये आपल्या संरक्षण विभागाने सांगितलेलं आहे। भारताच्या 3 राज्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला अशा प्रकारची सगळी ड्रोनचे हल्ले जे आहेत ते पाकिस्तानकडून केले जात आहेत। पंजाबच्या पठाणकोटमध्ये देखील काही प्रमाणामध्ये स्फोट घडून आणले असल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते। पाककडून अनेक भागामध्ये अशा प्रकारचे ड्रोन जे आहेत ते सुरू केलेले आहेत। जम्मू असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल या बॉर्डरवरती जे आहेत या राज्यांच्या बॉर्डरवरती आपली छोटी छोटी गावे आहेत, ती गावे आपण काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारे होऊ शकतं त्यामुळेच ती खाली करायला सुरुवात केलेली होती। काल देखील रात्री मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी बॉर्डरवरची गावं जी आहेत ती आपण खाली केलेली होती। आज देखील आपण त्यांना आणखीन जे आहे ते कदाचित पाठीमागे घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे बॉर्डरवरच्या गावांना कुठेतरी फटका बसावा याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, परंतु पाकिस्तानकडून या 3 राज्यांना प्रामुख्याने टार्गेट केलं जात आहे आणि या तिन्ही राज्यांमधले काही प्रमुख शहरांना जो आहे तो रेड अलर्ट देखील दिले असल्याची माहिती सध्या मिळते। राजस्थान असेल, राजस्थानमधलं बाडमेर असेल किंवा श्रीगंगानगरमध्ये सध्याच्या घडीला जे आहे ते रेड अलर्ट जो आहे तो दिल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे हे सगळे ड्रोन हल्ले हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे ड्रोनचे हल्ले जे आहेत ते नष्ट करण्यासाठी प्रयत्न देखील करतोय। आपली सगळी यंत्रणा जी आहे ती यासाठी देखील काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय सेनेने मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे ड्रोन नष्ट करण्यासाठी एक मोठी पावलं जी आहेत ती टाकलेली पाहायला मिळत आहेत आणि केवळ हे ड्रोन आपण नष्ट करणार नाही तर आता कदाचित भारताकडून प्रत्युत्तर देखील दिलं जाऊ शकतं आणि जर ते प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तर अवघ्या 2 तासामध्ये पाकिस्तान नेस्तनाभूत होऊ शकतं। पाकिस्तानची मोठी शहरं उद्ध्वस्त होऊ शकतात। काल देखील त्याचा ट्रेलर जो आहे तो पाकिस्तानने पाहिलेला आहे, परंतु जर पाकिस्तानला पिक्चरच बघायचा असेल तर पाकिस्तान आता कदाचित जर का भारतीय केंद्र सरकारने जर ठरवलं, आपल्या यंत्रणेने जर ठरवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला या सगळ्याचा फटका बसू शकतो। आपण जर का आता प्रत्युत्तर द्यायला खऱ्या अर्थाने सुरुवात केली तर याचा मोठा फटका पाकिस्तानला बसू शकतो, परंतु ज्या पद्धतीने या 8 ठिकाणी आता पाकिस्तानने आतापर्यंत ड्रोनद्वारे हल्ले केलेले आहेत, राजस्थानमध्ये काही शहरांना रेड अलर्ट दिलेला आहे, पंजाबमधील काही शहरांना आपण रेड अलर्ट दिलेला आहे, सायरन त्या ठिकाणी आता वाजलेले आहे, सायरनच्या माध्यमातून लोकांना जागरूक केलेलं आहे। अनेक ठिकाणी लोकांना लपण्यासाठी जे आहे ते जागा आहे त्या ठिकाणी देखील आपण सगळी काळजी जी आहे ती घेतलेली आहे।
आहे. लोकांचे जीव, सिव्हिलियनचे जीव आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपण हल्ला नंतर करण्याची आपली प्रायोरिटी आहे. आपली पहिली प्रायोरिटी ही आपल्या स्थानिकांची, आपल्या सिव्हिलियन्सची जीव जो आहे तो वाचवणे ही आपली पहिली प्रायोरिटी आहे आणि त्या दृष्टीने आपण पावले उचलतोय. परंतु एकदा आपल्याला हे सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी किंवा पाकिस्तानच्या हरकती आपल्याला जर का समजल्या आणि त्यानंतर आपल्या टीमने जर प्रत्युत्तर दिलं तर सगळ्यातून फटका जो आहे तो बसू शकतो आणि त्यामुळे जम्मू असेल, सांबा असेल, उरी असेल, पठाणकोट असेल, या सगळ्या भागामध्ये पाकिस्तानने अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. काही वेळापूर्वी पठाणकोटमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती जी आहे ती पाहायला मिळालेली होती. बारामुल्ला या ठिकाणी देखील अशा प्रकारची स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अगदी काही वेळापूर्वी कुपवाडा या ठिकाणी देखील काही ड्रोन्स उडाले असल्याची माहिती जी आहे ती माहिती मिळते. तर दुसरीकडे तंगधार या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये काही ड्रोन्स उडवल्याची माहिती सध्याच्या घडीला समोर येते. काही ड्रोनचा स्फोट करण्यात आलेला आहे, कारण का आपण मगाशी देखील सांगितलं की लॉयटरिंग म्युनिशन्स म्हणून हे सगळे ड्रोन्स आहेत. त्याच्यामध्ये जागा फिक्स करून हे ड्रोन्स दारुगोळ्या सहित पाठवले जातात आणि एकदा नेमकी जागा त्यांना सापडली की कुठं स्फोट करायचा आहे तिथे जाऊन ते ड्रोन्स धडकतात आणि त्यानंतर जो आहे तो स्फोट होतो. परंतु असे ड्रोन्स आपण कालपासून तर भारत पाकिस्तानच्या सीमा भागामध्ये अनेक शहरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय, अंधार करण्यात आलाय. सलग दुसऱ्या दिवशी ब्लॅकआउटचा निर्णय घेण्यात आलाय. आपल्याला सगळ्यांनाच श्रीनगर, बारामुल्लामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेत. सीमावर्ती भाग आहेत सगळे आणि या ठिकाणी अपेक्षित जो काही हल्ला आहे तो लक्षात घेता ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहन, आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण आता आपल्या प्रेक्षकांना सांगत होतो की ब्लॅकआउट्स करण्यात आलेत. अनेक ठिकाणी दक्षता म्हणून हे ब्लॅकआउट्स करण्यात आलेले आहेत. सीमावर्ती भाग जो आहे सगळा भारताचा, त्या ठिकाणी हे ब्लॅकआउट्स करण्यात आलेत. अगदी बरोबर आहे, कारण काय पाकिस्तानची रेंज जी आहे ती तेवढीच आहेत. कारण का आपण जसं सांगितलं की लॉयटरिंग म्युनिशन्स म्हणून हे ड्रोन जे वापरले जात आहेत, जे कदाचित तुर्किस्तान किंवा चीनच्या बनावटीचे असू शकतात आणि हे जे ड्रोन्स त्यांच्याकडून वापरले जात आहेत त्यांची रेंज इतकी नाही आहे की ते आणखीन पुढेपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे जो स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय की कदाचित बॉर्डर लाईनच्या जवळपास 100 किलोमीटरच्या आसपास जे आहेत ते हे येऊ शकतात आणि त्या दृष्टीने आपण पावले जे आहेत ते उचललेले आहेत. त्या सगळ्या गावं जे आहेत ते आपण खाली केलेले आहेत आणि जी जवळची मोठी शहरं आहेत, मग अगदी अमृतसर असेल किंवा राजस्थानमधले काही शहरं असतील, बडनेर असेल, या सगळ्या शहरांना जे आहे ते ब्लॅकआउट केलेलं आहे. रेड अलर्ट या सगळ्या शहरांना दिलेला आहे, कारण का यांची रेंज जी आहे ती कदाचित इतकीच आहे. त्यामुळेच हे ड्रोनच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचण्याचा जो आहे तो प्रयत्न करतायत. किंवा इतर धार्मिक स्थळं जी महत्त्वाची आहेत, जसं आपण मगाशी देखील सांगितलं की एका शीख धर्मस्थळावरती देखील ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न पाकड्यांनी केलेला होता. तो देखील प्रयत्न कितपत त्यांचा यशस्वी झालेला आहे हे आपल्याला समजेल की त्यांचा ड्रोन आपण तिथे देखील पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने कदाचित जी काही 3 राज्य जवळचे आहेत, मग ते जम्मू असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, यातल्या जवळच्या बॉर्डरची शहरं जी आहेत ती आपण ब्लॅकआउट केलेली आहेत. म्हणजे तिथपर्यंत येताना त्यांना भूमी जी आहे ती दिसणार नाही आणि जर भूमी दिसली नाही तर मग हे सगळे लॉयटरिंग म्युनिशन्स म्हणून जे ड्रोन्स आहेत ते ड्रोन्स काम करणार नाहीत. ते ड्रोन त्यांना एकतर माघारी बोलवावे लागतील किंवा आपल्याकडून ते ड्रोन्स पाडले जातील आणि या का ड्रोनचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. कर्ज काढून अशा प्रकारे युद्ध लढलं जाऊ शकत नाही. त्यामुळे हे पाकिस्तानला समज नेमकी कधी येऊ शकणार आहे हे माहित नाही. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने कुरघोडी केलेली आहे. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने जे आहे ते भारताला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये छेद पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सध्याच्या घडीला जर का आपण पावले उचलली, आपण जर का अशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं तर कोचीचं, कराचीचं केवळ पोर्ट उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फटका बसलेला आहे. इतर यंत्रणा ज्या की आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला दिली जाते, आर्थिक चालना ज्या ठिकाणी पाकिस्तानला मिळते, ते जर का आपण उद्ध्वस्त केलं तर पाकिस्तानचे खायचे देखील भविष्य काळामध्ये वांदे होऊ शकतात. अशा प्रकारची मतं अनेक विश्लेषकांकडून मांडण्यात आलेली आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार पाकिस्तानने आता तरी करावा, कारण का केवळ कर्ज काढून अशा प्रकारची युद्ध रणनीती जी आहे ती पाकिस्तानकडून केली जाते. अजून देखील युद्धाला सुरुवात झालेली नाहीये. जर का पाकिस्तानने अशाच प्रकारची उंगली करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर निश्चितचपणाने पाकिस्तानला युद्धाला सामोरे जावं लागेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानने फंड गोळा करण्यासाठी काही दिवसांपासून तयारी सुरू केलेली होती, परंतु ते फंड देखील आता पाकिस्तानला मिळत नाहीये. त्यामुळे पाकिस्तानचा हा कदाचित शेवटचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पाकिस्तानने तर अशाच प्रकारची कुरघोडी
इथून पुढच्या काळामध्ये देखील भारतासमवेत चालू ठेवली, अशाच प्रकारचे हल्ले करण्याचे प्रयत्न भारतासोबत पाकिस्तानने सुरू ठेवले. कारण का अजून देखील आपली ही सगळी चर्चा सुरू असताना देखील पाकिस्तानचे नापाक करामती अजून देखील कुठे कुठे सुरू आहेत. अनेक ठिकाणी ड्रोन्सच्या माध्यमातून पाकिस्तानकडून जो आहे तो आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु आपली रडार यंत्रणा S-400 इतकं सक्षम आहे की पाकिस्तानचं ड्रोन, पाकिस्तानचं मिसाईल तर नाहीच आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं, किंवा 1-2 मिळाले ते चीनच्या अलीकडेच कुठेतरी पडलेले पाहायला मिळाले. परंतु ज्या ड्रोनच्या भरोश्यावर पाकिस्तान ही सगळी लढाई लढण्याचा विचार करते, जे चीनी बनावटीचं ड्रोन आहे, जे तुर्किस्तानकडून कदाचित मिळालं असल्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जाते, हे सगळे ड्रोन जे आहेत ते आपण वेळीच पाडलेले आहेत. आणि अजून देखील पाकिस्तान अशाच प्रकारचे कर्ज घेऊन ड्रोन्स भारतावरती पाठवत आहे. आणि हे सगळे ड्रोन्स पाडण्याचं कामकाज जे आहे ते भारतीय लष्कर, भारतीय सैन्य जे आहे ते मोठ्या कष्टाने, मोठ्या मेहनतीने करताना पाहायला मिळते. आणि सगळ्यात